Hello guys. So today we are going to Divyagar beach. ची वॅगनरची सवारी घेऊन आम्ही चाललोय आता जाऊ. सेम सेम. मेन म्हणजे आपण कोकणात आलोय ते मला खूप बरं वाटतंय. म्हणजे सांगा तुम्ही कोण म्हातारी बिडा तू. Hi guys. तर आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. 2026 ची आमची ही पहिली ट्रिप आहे. आज आम्ही जातोय खास करून माणगावला जाण्याचं कारण आहे तिकडे आमच्या मित्राचं म्हणजे शुभमच्या आईचं गाव आहे ते आणि मागे नितेश पण बसलाय सोबत त्याच्या आणि हे आमचे ड्रायव्हर एकमेव गाडी ओनर आमच्या ग्रुप मधले. सो आता आम्ही पोहोचलोय इंदापूरला. बरोबर माणगावला. आता आम्ही ऑलमोस्ट माणगावला पोहोचलोच आहोत. आता त्याच्या गावात आम्ही एंट्री करू. त्याच्यानंतर मग खूप सारे स्पॉट्स आहेत. ते काय काय स्पॉट्स आहेत आणि कशा कशा रूट्सनी जाणार आहोत ते आपल्याला शुभम सांगेल. ओव्हर टू यू शुभम. कुठले टोटल लोकेशन्स कव्हर करणार सो आहोत? आता आम्ही ऑलमोस्ट माणगावमध्ये एंटर केलंय. फर्स्ट स्पॉट आम्ही जाणार आहोत फेमस सुवर्ण गणेश मंदिर म्हणून आहे, दिव्यागर मध्ये खूप फेमस आहे ते. गणपती बाप्पा. सो आमचा फर्स्ट स्पॉट बाप्पाचे दर्शन करून आम्ही जाऊ. दुसरं एक मंदिर आहे श्री रूपनारायण म्हणून मंदिर. सेकंड पण मंदिरच आहे काय? हा, सेकंड पण मंदिरच आहे. तिथून दर्शन घेऊन आपण जाऊ डायरेक्ट दिव्यागर बीच वरती. त्याच्या पुढचे स्पॉट्स हळूहळू तुम्हाला दिसतीलच ब्लॉग मध्ये. पुढच्या व्हिडिओ मध्ये. येस. एकदम असा सिनिक व्ह्यू आहे, तुम्ही एन्जॉय करायलाच नक्की. आणि हे शुभमचं गाव आलेलं आहे माणगाव ना. माणगाव स्टार्ट झालं ना रे. सो माणगाव स्टार्ट झालेलं आहे आणि जसं त्यांनी सांगितलं आता आम्ही पहिला गणेश मंदिरात जाणार आहोत. हे आमचे ड्रायव्हर नको. ड्रायव्हर कम फ्रेंड मित्र. द ओनर ऑफ द आमची सवारी जी वॅगनरची सवारी घेऊन आम्ही चाललोय आता जाऊ. मागे बसले शुभम आणि नितेश. गाव स्टार्ट झालेलं आहे आणि गावाच्या हिशोबाने घर मोठी आहेत रे इकडे. बंगले आहेत. हे प्रॉपर गावची घर. खेम बाबा मंदिर उमरोली. ओके. आणि इकडनं घर किती जवळ आहे? बस. अच्छा, आपल्या इकडे यायचं परत. अच्छा, ओके. सो आम्ही सगळे स्पॉट्स परत दिसला नाही रे. सो आम्ही सगळे स्पॉट्स फिरून परत इकडेच येणार आहोत. पाणी लांबून आणावं लागतं का रे? पाणी लांबून आणावं लागतं का? ओके. मग आपल्याला पहिलं पाणी आणायला जायला लागेल की? गुड क्वेश्चन. हा, ते करू शकतो आपण. आंघोळ जाता डायरेक्ट उद्याच होणार आहे आपलं. मस्त रस्ता आहे एकदम. रस्ता खूप छान आहे. छान रस्ता आहे. आणि या ट्रिपचं वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रिप आपली किती वर्षांनी होते? ऑलमोस्ट दोन वर्षापेक्षा जास्त झालं ना. हा, म्हणजे असं फिरायला आपण निघतोय 2 वर्षानंतर. 2 वर्ष नाही, 1 वर्ष मध्ये जरा गॅप झालेला कारण सगळेजणच बिझी होते. सो आता मुहूर्त आलाय फिरण्याचा. आणि मेन म्हणजे आपण कोकणात आलोय ते मला खूप बरं वाटतंय. म्हणजे एरवी आपण खूप ठिकाणी फिरतो पण कधी आपल्या गावी येत नाही. फर्स्ट टाइम आपण कुणाच्या तरी मित्राच्या गावी येतोय आणि हे आपण खूप वर्ष आधी ठरवलेलं की कोकणात यायचं, प्रत्येकाच्या गावी जायचं. सो ऍक्च्युली होतं असं की आम्ही दरवेळी म्हणतो की गणपतीला किंवा होळीला आपण एकमेकांच्या गावी जाऊ, पण प्रॉब्लेम नाही म्हणणार. पण गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती येतो आमच्या. सो कोणीच कोणाचा गणपती सोडून जाऊ शकत नाही एकमेकाच्या घरी. त्याच्यामुळे आम्हाला कधी आपल्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये म्हणा किंवा आपल्या गणेश चतुर्थीच्या टायमात कधीच कोणाच्या गावी जाता येत नाही. शिमग्यामध्ये पण पालखी आपल्या घरी येते. सो ती वेळ पण आपली राहूनच जाते दरवेळी. पण आता काय म्हणतात, देवाच्या कृपेने हा प्लॅन बनला अचानकपणे आणि आमचे सगळे प्लॅन्स अचानकच बनतात. ही एक स्पेशालिटी आहे. याच्या आधी पण आमचे असे मोठ्या मोठ्या ट्रिप जसे की गोवा फॉर एक्झाम्पल ऑल ऑफ अ सडन प्लॅन होऊन झालेली ट्रिप आहे. बेस्ट अनप्लॅन ट्रिप आमची. सो ही पण थोडीफार तशीच आहे.
की खूपच काय म्हणतात त्याला, ही ऍक्च्युली रोड ट्रिप आहे. बाप रे. दिसला नाही रे. आमच्या अजय दादाला स्पीड ब्रेकर दिसत नाहीये. अरे गाड्या अजून काय स्पीड ब्रेकर रोडचं इकडे स्कूल आहे ना म्हणून इकडे स्कूल असायलाच पाहिजे. वाव, बंगला बघ काय मस्त बंगले बघा, छान आहे ना, एकदम सुंदर आहे. हे कोणाचं गाव रे झाडा? हे मम्मीचं गाव, माझ्या मामाचं गाव. अच्छा, आणि तुझ्या पप्पांचं गाव कुठलं? राजापूर. राजापूर. तिकडे राजापूरला मला आठवत आहे तू कधी गेलेला. राजापूर मी जातो नाही. गणपतीमध्ये. गणपतीमध्ये जातो ना तो. जातो. हा, जाकडी नृत्य त्याचं असतं. घरी गणपती असतो ना. बरोबर. गावी जायलाच पाहिजे. कोकणात जन्मायला नशीब लागतं. नशीब लागतं. खरंच आहे ते. काय बघा, आजोबा चाललेत फिरायला. कुठे जायचं रे? सरळ सरळ एकदमच घाटाघाटाचा रस्ता आहे. अरे आणि तुला असं काय टफ वाटतं का जे चालवताना अशा रस्त्यांवर? हा, थोडं टर्निंगला थोडं टफ. टर्फला क्रिकेट खेळायला जायचंय. टर्निंगला थोडं टफ आहे. वाटतं टफ ह्याच्यात? हा हा हा. थोडं गिअर कमी करावं लागतं. समोरून कोण येईल त्याच्या. आम्हाला तरी काय माहित नाही, कारण आमच्या ग्रुपमध्ये फक्त अजयलाच येते फोर व्हीलर चालवता. मला टू व्हीलर येते, नितेशला टू व्हीलर येते, जेडीला पण येते. जेडीला येते विदाउट लायसन्स वाली येते. शेतात टाकतो डायरेक्ट. शेतात उडवतो आणि शेतात टाकतो डायरेक्ट गाडी. किती वाजले रे? 9:45. ऍक्च्युली आम्ही निघालेलो 5:45ला, पण तेव्हा काळोख होता म्हणून आम्ही व्हिडिओ शूट नाही केला. आम्ही वाट बघत होतो प्रॉपर सनलाईट यायला हवा, आणि आम्ही काही खाल्लं पण नव्हतं, सो आमच्याकडे एनर्जी पण नव्हती तेवढी. सो आता आम्ही थोड्या वेळ आधीच ब्रेकफास्ट केला. वाकण नाक्यावर ब्रेकफास्ट केला आम्ही. तेव्हा मग आमच्याकडे थोडी एनर्जी आली. मग आम्ही डिसाईड केलं की चला आता थोडा व्हिडिओज बनवू, कुठे जातोय काय करतोय ते थोडं शूट करू, म्हणून आता आम्ही स्टार्ट केलंय. आता आम्ही पोचू 10 मिनिटात. रस्ते थोडे आहेत अवघड वळणाचे, कारण आमचे अजय दादा खंबीर आहेत. विषय गंभीर तिथे अजय खंबीर. जरा जोशात चालवत आहेत. आम्हाला थोडी भीती वाटते मध्ये मध्ये, पण विश्वास आहे. डोळे बंद करून चालून दाखव. नाही आमचा डोळे बंद करून विश्वास आहे. तू डोळे उघडे आहेत ना? डोळे दाखव. असा बिबट्या दिसला तर अजय मजा येईल. आपण त्या गाडीत आहोत, आपल्याला तर कायच. हा, चित्त्यासोबत रेस. त्याला घेऊया आपण, घेऊन जाऊया. आमचा पहिला स्पॉट आलेला आहे तो म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. या मंदिराला सुवर्ण गणेश मंदिर नाव का पडलं ते आपण नंतर सांगायचं. सस्पेन्स ठेवलेला आहे आम्ही बनवून. तर इथे आलेलो आहोत आम्ही. सो आता सांग मला की या मंदिराला आपल्या सुवर्ण गणेश मंदिर का म्हणतात ते, किंवा नाव का पडलं? सुवर्ण गणेश मंदिर नाव कशावरून पडलं म्हणतेस ना? हा. तर ही जी इकडे मूर्ती आहे ती ॲक्च्युली 1997 मध्ये वाळूमध्ये सापडली होती एका कॉपरच्या बॉक्समध्ये. ओके. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी सगळे मिळून इथे ती मूर्ती बसवली आणि मग मंदिर बांधलं. आणि असं म्हणतात की ही मूर्ती मुघल इन्व्हेडर्सपासून वाचवण्यासाठी त्यांनी ती लपून ठेवली होती. खूपच प्राचीन काळापासूनची ही मूर्ती. याला सुवर्ण गणेश मंदिर नाव पडण्याचं मेन रिझन म्हणजे ही जी मूर्ती सापडली होती ती प्युअर गोल्डची मिळाली होती. 1 kg आणि समथिंग काहीतरी होती. त्यामुळेच ना याला सुवर्ण गणेश मंदिराचं नाव पडलं.
सो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सेकंड स्पॉटला. ते आहे रूपनारायण मंदिर. सो इकडे टोटल 2 मंदिरं आहेत. आता आम्ही त्यांचं दर्शन घेऊच आणि आतमध्ये तर आम्ही फोन घेऊन जाऊ शकत नाही कारण अलाउड नाही आहे. इकडे जागोजागी सूचना लिहिलेल्या आहेत की कुठेच देवांचे फोटोज वगैरे काढायला अलाउड नाही आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी इज नॉट अलाउड. म्हणून मी एवढं लांबूनच काढतोय. आणि खूप जवळ आहे मंदिर, खूप जवळ आहे मंदिर. जर तुम्ही त्या सुवर्ण गणेश मंदिरात आलात तिथून 5 मिनिट वॉक, 5 मिनिटावर 5 आहे. मिनिटाच्या वॉकिंगवरच जास्त आहे. काय लांब नाही आहे. आणि इकडे मासे पण आहेत. ते कुठले मासे असतील रे? यांना ऍक्च्युली हे थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, आय डोंट नो दिसतंय की नाही व्हिडिओमध्ये. चला आता आम्ही जातो पाय पडायला. सो आमचे 2 पॉईंट्स कव्हर करून झालेले आहेत आजचे. पहिलं होतं सुवर्ण गणेश मंदिर आणि दुसरं होतं रूपनारायण मंदिर. आणि आता आम्ही तिसऱ्या पॉईंटला जातोय, ते म्हणजे एक बीच आहे, ते कव्हर करू आता आम्ही जाऊन. रूपनारायण मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हां तू माझ्या जवळ राहा. रूपनारायण मंदिराच्या मूर्तीवरती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. नक्की येऊन पहा. प्लीज सगळ्यांनी या एकदा. आपल्या महाराष्ट्रात किती काही गोष्टी आहेत रे, पण आपण म्हणजे असं आहे की आपली माणसं बाहेर जाऊन फिरणं जास्त प्रेफर करतात. पण ऍक्च्युली हा इतिहास लहान मुलांना दाखवणं खूप गरजेचं आहे. आपली संस्कृती खूपच कमी मुलांना माहिती आहे. चला चालत धावत. किती सेफ जागा आहे. एकदम सावली, थंडगार ते माईक दाखव अजय, माईक दाखव. आणू का? माईक दाखव अजय, माईक चला, दाखव. आणतो आम्ही. माईक दाखव आधी. हॅलो, ही माईक कुठे आहे? हा काय आयडिया. कावबॉय वाटतो. घाल बघू कसं वाटतं. सेम रे, सेम घेऊन टाक. कावबॉय वाटतं एकदम. खरंच छान वाटतं. घे काही बोलतो. घे ना. आणि हा आलेला आहे दिव्य आगार बीच, शुभम जडियार बीच. सांगा तुम्ही कोण? म्हातारे कुठे आहात तुम्ही? म्हातारे नाही आहात. आम्ही मुंबईवरून आलो. तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून आलात. अच्छा. खूप लांबून लोक येतात ऍक्च्युली फिरायला. खूप फेमस असं बीच आहे. हे पण इथे तुझे आवडते शर्ट सगळ्यांनी घातले ते बघ. घाल, तू पण घाल. पण त्यातलंच वाटलं असतं. सिंगलला केवढा राऊंड आहे त्या झेंड्यापर्यंत? कुठला? आपणच चालवायची ना मग? मला चालवायची होती रे. तुम्ही बसणार की हात ठेवणार हँडलवर? मला येते रे बाबा. नाही ना. कॅन्सल. अरे यार बस काय यांना वाळवंटात फिरतात दोन. त्याला घेऊया बाजूला. घेतला ब्लॉग मध्ये घेतोय रे, मारत नाही.